देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खरं तर विंदा करविंदकरांच्या या काव्यपंक्तीनं करूयात आपल्या मैत्री संवाद या विशेष चर्चासत्राला सुरुवात. आज मैत्री संवादमध्ये आपल्यासोबत आलेले आहेत प्रारूप बोरजी. ते सचिव आहेत पीस ऑफ होम मल्टीपर्पज या संस्थेचे. खरं तर प्रारूपजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या विशेष चर्चासत्रामध्ये. पहिला महत्त्वाचा प्रश्न, खरं तर या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? सर, खरं पाहिलं तर तुम्हाला सांगू इच्छितो मी की पीस ऑफ होम मल्टीपर्पज सोसायटी ही जी संस्था आहे, या संस्थेचं एक छायाचित्र म्हणा किंवा डोक्यावरचं जे हात म्हणा तो आहे आमच्या डोक्यावर. मुळातच या संस्थेचे उद्देश आणि या संस्थेची जी स्थापना करण्यात आली ते शैलेश शेजे म्हणून जे सर आहे, जे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या हाताने आणि त्यांच्यामार्फत झालेली आहे. मी जो यांच्याशी जुळलो तो आत्ता जवळजवळ 3-4 किंवा 5-1 महिन्याच्या आधी. म्हणून या संस्थेची जी इस्टॅब्लिशमेंट झाली पीस ऑफ होम मल्टीपर्पज सोसायटी, ते त्यांच्या कुठल्या तरी उद्देशाने झालेली होती. आणि मुळात मी यांच्याशी जुळलो आणि मी परी द ग्रुप ऑफ यंगस्टर या ग्रुपचा एक विद्यार्थी आहो आणि यंगस्टरचा आमचा एक ग्रुप होता आणि आमच्या सोशल ॲक्टिव्हिटीज सुरूच होत्या. पण कसं आहे ना सर, मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला की आम्ही जेव्हा समाजकार्य करत होतो किंवा एखाद्या कोणाच्या समस्या सोडवायच्या झाल्या किंवा काही, तर त्यासाठी सर्टिफिकेट लागतं, तुमच्याकडे समाजकार्याची भावना लागत नाही. हे सत्य तेव्हा आम्हाला फील्डवर्कवर असताना कळलं. जेव्हा आम्ही शुक्रवारी तलाव इथे पाव, जे म्हणजे विनाकारण पाव, त्या म्हणजे एक आहे पद्धत म्हणावं आपण, किंवा अंधश्रद्धेचा भाग देखील म्हणू शकतो, की जेवढं हवं तेवढं खाऊ शकतो आपण, पण पोटावर झालं ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. शुक्रवारी तलाव इथे पाव टाकल्या जातात, पण एक व्यक्ती 500-500 रुपयाचे पाव तो अक्षरशः त्या मच्छीला खाऊ घालतो. पण पर्टिक्युलर एक व्यक्ती नाही, पूर्ण नागपुरातले व्यक्ती रोज टाकतात आणि त्या मच्छीने खाल्ल्यानंतर मग तलाव साफ व्हायला पाहिजे. पण आपण जाऊन पाहाल तर त्या तलावावर आजही बुरशी लागलेले पाव तुम्हाला दिसेल आणि रोज एकावर एक तिथे टाकल्या जात आहे. मग हे मुळातच बरोबर नव्हतं. तिच्या पोटाला जेवढं लागतं तेवढं तिला द्यायला पाहिजे, पण त्याच्या ओव्हर जात आहे तर कुठेतरी इथे मग तुमचा पैसा पण वेस्ट होत आहे आणि जिथे भुकेले आहेत त्यांना पण ते गोष्ट जात नाही आहे. मग तेव्हा आमचा ग्रुप जो आहे परिग्रुप तिथे गेला, तिथे बॉक्स लावले की उरलेला पाव मला द्या म्हणून, असे आम्ही तिथे बॉक्स लावले. मग त्यानंतर तिथे आम्ही त्या लोकांना समजवलं की पाव टाकू नका असं आम्ही नाही म्हणत, पण त्यातला थोडा द्या, म्हणजे कमीत कमी अर्ध का होईना पोल्युशन थांबेल. उद्देश आमचा हा होता, पण अर्ध का होईना पोल्युशन थांबेल म्हणून आम्ही असं समजत होतो. मग तेव्हा जे काम आम्ही करायला लागलो आणि आजूबाजूची जी मंडळी एकत्र आली त्यांनी मग आम्हाला सपोर्ट केला. पण सपोर्ट केल्यानंतर जो प्रश्न उठला की तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, तुम्ही लीगल आहात का, मग तेव्हा एक मोठा प्रश्न पडला की समाजकार्य करण्यासाठी तुम्हाला लीगल सर्टिफिकेट लागतं. म्हणजे एक भावना महत्त्वाची नव्हती, एक सर्टिफिकेट लागतं. मग अशामुळे काही कामं आमचे थांबले गेले, म्हणजे जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही ते मदत. मग तेव्हा कुठे हे जे व्यक्ती आहे शैलेश शेजे म्हणून, त्यांची आणि आमची भेट झाली. मग ते म्हणले की प्रारूप, कुठेतरी मी समाजकार्यासाठी पूर्ण नाही पडलो, कुठेतरी एकटा पडलो आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे रजिस्टर, तर तू बघ याचा जर वापर करू शकत असेल तर तेव्हा पीस ऑफ होम मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेशी मी जुळलो आणि त्यानंतर त्या संस्थेने आम्हाला एक छत्रछायेचा भाग दिला आणि आज त्या सर्टिफिकेटच्या छत्रछायेत आज परी द ग्रुप ऑफ यंगस्टर काम करत आहेत. तर अशी आमची. आणि राहिला प्रश्न तुमचा उद्देशाचा, तर कसं आहे ना, कुठलीही संस्था म्हटलं त्याला उद्देशपत्रिका लागते, हा आपला कायदा सांगतो. पण आमचे विचार किंवा माझे विचार म्हणतात की माझ्या ग्रुपला जर मी उद्देश ठरवत आहो तर मी मर्यादा देत आहो. जर मी माझे पर्टिक्युलर उद्देश ठरवत असेल की मी फक्त वृद्धांसाठी काम करीन, तर मी बाकी जो भाग आहे तो वगळत आहो. तर मी मला किंवा माझ्या कार्याला उद्देश नाही ठरवले, मी माझ्या कार्याला फक्त एक ध्येय ठरवत आहो की जिथं गरज आहे तिथे माझा पुरवठा होईल. म्हणून माझ्या संस्थेचा पर्टिक्युलर मी उद्देश नाही सांगू शकत किंवा माझ्या दृष्टिकोनाचा तरी उद्देश नाही सांगू शकत. निश्चितच प्रारूप, खरं तर खूप छान माहिती तुम्ही देत आहात. आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण ही सगळी पोहोचवत आहोतच. पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा इथे उपस्थित राहतो की आपण समाजामध्ये समाजसेवा करत असताना अनेक सेवाभावी संस्था इथे आहेत.
ज्यांच्यामध्ये आपण काम करू इच्छितो, पण तुम्ही हीच संस्था का निवडलीत? ही संस्था का निवडली मी जसं आता तुम्हाला सांगितलं की हे सर्टिफिकेट जे आहे ते पॅक बंद होतं आणि ज्या संस्था आता कार्यरत आहेत त्यांचे जसं मी उद्देशांवर बोललो ते उद्देश ठराविक आहे, ते सुरळीत काम करत आहे आणि आमचा जो परिग्रुप आहे मला तरी असं वाटतं की मर्यादा तोडून आणि विचारांच्या बाहेर जाऊन विचार करणारा परिग्रुप आहे. मग याच्यासाठी रोकटोक किंवा मर्यादा नको आहे. मग जेव्हा मला समोरून असं बोलणं आलं की ॲक्च्युली आम्ही स्वतः रजिस्टर करणार होतो, पण आमचा जो ग्रुप आहे इथे फायनान्शियली थोडासा कमजोर पडत होता आणि ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस, मग तो पैसा, मग सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि मग पैसा, फायनान्शियल गोष्टी याने मग आम्ही आमचं काम थांबवावं का? मग कुठेतरी एक देवरूपाने व्यक्ती भेटत आहोत, तो म्हणत आहे की मला पण समाजकार्य करत होतं, पण माझ्या सांसारिक जीवनामुळे मला नाही समोर जाता येत आहे. मग तू सर्टिफिकेट, कायदा पण तू पाळत आहे, हे घे सर्टिफिकेट आणि तू तुझं काम कर. म्हणून या संस्थेला निवडण्यात आलं का मला इथे रोकटोक नव्हती आणि मला इथे शुद्ध समाजकार्य करता येईल, म्हणून मी या संस्थेची निवड केली. खरं तर प्रारूप, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो की भिकारी म्हटलं की लोक त्यांच्या अगदी जवळ देखील जायला घाबरतात, त्यांच्या जवळ देखील जात नाहीत आणि मग अशा लोकांना तुम्ही तुमच्या संस्थेच्या मार्फत व्हॅक्सिनेशन देण्याचं तुम्हाला नेमकं सुचलं तरी कसं? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न होता. हा भाग तुम्ही जसं म्हटलं की लोक त्यांच्याजवळ जातही नाही, हे अनुभव पर्सनली आम्हाला पण आले. स्टडी ऑफ ट्रूथ असा एक इव्हेंट आम्ही बनवलेला होता, जो परिग्रुप आहे, की एक विचार करण्याला एक गोष्ट आहे की रस्त्यावर जो भिकारी म्हणून हा शब्द, खरं पालत हा शब्दही आपण वापरायला नको, पण आपल्या समाजरचनेत एक भिकारी म्हणून त्याला आपण नाव दिलं आहे, म्हणून आता ओळखच त्या नावाने आहे म्हणून बोलतो आहे की आपण जेव्हा सिग्नलवरनं जाणं येणं करतो, तुम्हाला हात लावून एखादी बाई आपल्या बाळाला कडेवर घेऊन भीक मागताना दिसते. ते बाळ रडत असतं, आपलं ऑब्झर्वेशन, ते बाळ रडत असताना मग त्या बाळाला पाहून आपण पैसे देतो. मग माझा एक डोक्यात एक क्लिक झालं की खरंच आपल्या स्वतःच्या बाळाला आपण असं कडेवर घेऊन त्याला रडवायचं आणि पैसे मागायचं, याला मातृत्व म्हणायचं का? याला आपण मातृत्व म्हणायचं का? मग हे सगळं त्याचं भीक मागणं त्याच्या पालनपोषणासाठी असेल का? म्हणजे नक्कीच याच्या मागचा फॅक्ट काहीतरी वेगळा असेल. म्हणून मग आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा बसलो एका ठिकाणी सगळे मित्र आणि विचार केला की आपण एक स्टडी ऑफ ट्रूथ याच्या मागचं खरं काय आहे ते पाहू. तर मग स्टडी ऑफ ट्रूथसाठी आम्हाला ग्राउंडवर उतरावं लागलं, त्या भिकाऱ्यांमध्ये वावरावं लागलं. मेन म्हणजे आमची मेट्रो सिटी आहे. मग मेट्रो सिटीमध्ये आजही जवळजवळ, म्हणजे आपण विश्वास नाही करू शकणार, मिनिमम बोलतो आहे म्हणजे कमीत कमी 10 ते 15 हजार भिकारी आपल्या नागपूर शहरात स्ट्रीटवर आहे. 10 ते 15 हजार हा खूप मोठा भाग आहे. मी तर मिनिमम बोलतो आहे, आणखी म्हणजे माझ्या निदर्शनात आलेलं आहे. मग हा भाग वगळला जाणं पॉसिबल नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही जेव्हा स्टडी ऑफ ट्रूथ सुरू केलं की आपल्या नागपुरात भिक्षेकरी स्वीकार केंद्र अस्तित्वात आहे, जिथे या लोकांची जागा आहे. मग भिक्षेकरी स्वीकार केंद्र आपल्या नागपुरात अस्तित्वात असून देखील हे लोक रस्त्यावर का बरं आहे? मग याचा मागचा फॅक्ट काय आहे? आणि मुळातच आम्ही समाजकार्याचे पदवीधर विद्यार्थी असल्याकारणाने रिसर्च हे आमच्यामध्ये मेथडॉलॉजी आम्ही शिकलेलो होतो आणि कुठल्याही कामाला हात लावण्याआधी त्याच्यावर रिसर्च करणं हे देखील शिकलेलो होतो. म्हणून हा स्टडी करायचा की यांच्या मागं फॅक्ट काय आहे, मग तो फॅक्ट काढायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही आपलं निदर्शनात येतं किंवा ज्या उपकल्पना होत्या आपल्या की होऊ शकतं की पॉझिटिव्हिटी असणार की या लोकांना खरंच तिथपर्यंत नेल्या जात नाही, किंवा असंही होऊ शकतं की या लोकांना मुळातच तिथपर्यंत जावं असं वाटत नाही. मग हा फॅक्ट आपण रिसर्च करू, स्टडी करू, त्याचं जे काही निघतं, मूल्यांकन निघतं ते काढू आणि त्याच्यानंतर आयुक्तालयात सबमिट करू. आणि एकतर जर या लोकांचं असं म्हणणं असेल की यांनाच जायचं नाही आहे, तर मग कायदा आणि सुव्यवस्था वापरायची. आणि जर यांना नेल्याच जात नाही तर मग ॲज अ सोशल वर्कर आम्ही तो इनिशिएटिव्ह घेऊ, असा उद्देश होता. पण जेव्हा आम्ही फील्डवर उतरलो आणि यांच्यात काम करायला लागलो, आम्ही वॅक्सिन घेतलेली होती. मग आमच्या घरनं पण आम्हाला बोलणे येतात की या लोकांमध्ये कसं जायचं वगैरे वगैरे. मुळातच त्या लोकांना, कारण ते लोक डम्पिंग ॲड, कचरा उचलणार, कुठलंही अन्न खाणार, कोणालाही हात लावणार, मास्क लावणार नाही, वॅक्सिन तर दूरच राहिली, तर त्या मुद्द्यावर येतोच मी आता. सॅनिटायझर तर सोडूनच द्या. मग या सगळ्या गोष्टीच्या वेगळे असणारे लोक त्यात आम्ही वावरणार. तर मग आमच्यातच प्रश्न आला की आपण वॅक्सिन घेऊन आलेलो आहे, पण वॅक्सिन घ्यायला जेव्हा आपण गेलो तेव्हा आपल्याला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावा लागला. हे शक्य आहे का की यांच्याकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असेल? आणि असेलही तर हे लोक खरंच वॅक्सिन घ्यायला जाईल का? पहिली गोष्ट, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्सच नसतात. मग यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत तर विचार करण्याला एक गोष्ट आहे की नागपूरमध्ये 10 ते 15 हजार लोक रोडवर बिना वॅक्सिनेशनचे, बिना आधार कार्डचे आहे. म्हणजे शासकीय योजनांच्या पासून तर वगळलेलेच, ते तर दूरच सोडा, पण त्यांना कधीच वॅक्सिन भेटणार नाही, कारण आपलं सॉफ्टवेअरच तसं बनलं आहे का त्यात आधार कार्ड आणि मोबाईल लागतं.
आणि जर आम्ही कितीही लॉकडाऊनमध्ये घरात बसून राहिलेलो आहे, पुन्हा आता डेल्टा येत आहे, लॉकडाऊन लागणार आहे, घरात बसणार आहोत आम्ही, याच्या आधी पण राहिलो आहे, किती काम ते आम्ही सॅनिटायझर यूज केलं, मास्क यूज केलं, तरी सिग्नलवर जेव्हा आम्ही गाडी थांबवतो तर हात लावून आम्हाला भीक मागितलंच जाते. मग वॅक्सिन घेऊन काय फायदा? स्प्रेडर तर असेच फिरत आहे. मग शासनाच्या नजरेतून ही गोष्ट वाचली आहे ना, की एवढा मोठा भाग तुमचा विदाऊट वॅक्सिनेशन, यांना वॅक्सिनच आपण देऊ शकत नाही, विदाऊट प्रिकॉशन फिरत आहे, स्प्रेडर असेच फिरत आहे. हो, मग तुम्ही कशावरून आपण म्हणू की आमचा देश वॅक्सिनेटेड होत आहे? मग त्याच्यासाठी कोणाच्या नजरेत नाही आलं तो तो भाग वेगळा समजा, पण ॲज अ सोशल वर्कर किंवा एक माणुसकीच्या नात्याने माझी जबाबदारी बनते की या लोकांपर्यंत मी सुशिक्षित आहो, आम्ही आपल्याला समजतं की प्रोसेस काय आहे तिथपर्यंत, मग आपण हा इनिशिएटिव्ह का नाही घ्यायचा? मग ही एक जबाबदारी समजून आम्ही विचार केला की स्टडी ऑफ ट्रूथ तर हे सुरूच राहील, मग सगळ्यात आधी यांना वॅक्सिनेटेड करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता ही प्रोसेस कशी जाणार? कारण मग आम्ही विचार केला की असं वॅक्सिनेशन कुठे झालं आहे का ज्याच्याकडे आधार कार्ड नाही? तर असं कळलं की भारतात कुठेच असं नाही आहे की त्यांना आधार कार्ड नसताना आपण वॅक्सिन दिलं जाईल. मी म्हटलं आणखी म्हणजे डबल यांनी चॅलेंज वाढलं की आता यांना वॅक्सिन कसं द्यायची. मग आम्ही ह्या सगळे जे काही होतं, मी म्हटलं जे आहे ते मनात बसवलं ना, आता नियत खरी आहे ना, मग वॅक्सिनेशन करूनच सोडू. मग दिघोरीच्या नगरसेविका मंगलाताई गौरे मॅडम आहे, त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं मॅडम मी डायरेक्ट त्यांना म्हटलं की मला यांना वॅक्सिनेशन द्यायचं आहे, ते तुम्ही सांगा प्रोसेस काय असणार काय नसणार, पण हे एक माझी जबाबदारी आहे, मी सुशिक्षित आहो आणि मी त्या लोकांमध्ये वावरत आहो. आणि जवळजवळ 1 किंवा 2 लोकांची गोष्ट नाही आहे, 10 ते 15 हजाराच्या दरम्यान हे लोक आहे. तुम्ही कसं तुमची सिटी मग हे करून राहिलेली आहे? मॅडम बोलल्या की नक्कीच तुझा उद्देश बरोबर आहे, मी समोरच्यांशी बोलतो. लगेच चिलकर साहेबांची धाव घेतली, आपले वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर संजय चिलकर सर, त्यांच्याकडे गेलो. सर म्हटलं वॅक्सिनेशनचं करावंच लागणार आहे. अरे पॉसिबल नाही आहे, म्हटलं सर बघा काय करायचं आहे, तर बघू काहीतरी होते का, तर पण तू या लोकांना खरंच आणू शकशील काय? कारण या लोकांना मोठ्या मोठ्या संस्था आज हात लावत नाही आहे. तू खरंच म्हणजे वरून तू रजिस्टर्ड नाही आहे तुमची संस्था, तू पोरांचा ग्रुप आहे, कोणी मोठा व्यक्ती नाही, पॉसिबल होणार का? मी म्हटलं चान्स देऊन बघू. तर मग गेलो. त्यानंतर मग डिस्कशन केलं. त्यानंतर उपमहापौर मॅडमशी भेटलो. मॅडम होईल का? तर बघ तुला काय मदत पाहिजे तू करून दाखव म्हणते. म्हटलं ठीक आहे, फक्त एवढंच की आपण एक काम करू म्हणते की आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करावं लागेल की आधार कार्ड नाही आहे पण काही ना काही त्यांची ID तरी बनवू आपण. म्हटलं ठीक आहे, पण 1 दिवस आधी तुला आणावं लागेल. मी म्हटलं घ्या, म्हणजे आणखी एक अडचण की आधीच जवळ पैसा नाही आहे त्यांना 1 दिवस आधी आणावं लागेल. मग महानगरपालिकेकडनं आम्हाला बस दिली. बस दिल्यानंतर पूर्ण नागपूरभरात आम्ही फिरलो, जे काही 7-8 जणं आम्ही. त्यात जवळजवळ आम्हाला कॉन्टॅक्ट आले, सर मदत पाहिजे का? मी म्हटलं हो, व्हॉलंटियरशिप जर इच्छुक असाल तर. समाजकार्याचे काही विद्यार्थी आले की फील्डवर्क सर आम्हाला लॉकडाऊनमध्ये कॉलेज बंद आहे तर आम्हाला फील्डवर्कचा देखील अनुभव येईल. मी म्हटलं बिलकुल बिंदास चला. मग महानगरपालिकेची बस घेतली आम्ही, नागपूरमधनं पूर्ण नागपूरचा फेरफटका मारून त्यांना काउन्सिलिंग करणं, म्हणजे कारण त्यात मानसिक रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतील. इव्हन त्यांच्या अंगावर कपडे नसणार असे देखील लोक होते. मग त्या सगळ्या गोष्टीतून त्यांना समजावणं आणि त्यांना आणणं हे खूप मोठं म्हणजे चॅलेंजिंग काम होतं. तरी आकडा तसा छोटाच वाटेल आपल्याला, पण करायच्या वेळेस आम्हाला खूप हार्ड गेलं की 62 लोकांना आम्ही एका दिवसात गोळा केलं, त्यांना आणलो. मग जयमाता स्कूल म्हणून आहे आपली दिघोरीची, ते ठेवायला आधी त्यांनी होकार दिला, पण जसं त्यांना कळलं की बेघर आणि मानसिक रुग्ण त्यात आहे तर नाही बोलले, वेळेवरच ते नाही बोलले आम्ही ठेवत नाही शाळेत. गाडी उभी आहे, बस उभी आहे, बसमध्ये ते लोक आहे आणि ते व्यक्ती बोलत आहे जे संस्थापक आहे की आम्ही शाळा देत नाही. खूप मोठं म्हणजे खूपच मोठं असं वाटलं की आता पोरं कुठं जाणार, कसं ठेवणार. मग आपलं बिलिव्हर्स चर्च म्हणून आहे दिघोरीला, त्या चर्चचे फादर आम्हाला बोलले की ठीक आहे मी देतो वेळेवर. म्हणजे ते म्हणताना तुमचा जर उद्देश चांगला असेल ना तर काही ना काही होऊनच जातं निश्चितच. म्हणजे त्यांनी मग चर्चमध्ये त्यांना नव्हतं तेवढं, म्हणजे तेवढी ऑथॉरिटी नाही आहे त्यांना ठेवण्याची. आजूबाजूचे लोक ऑब्जेक्शन उचलत होते की असे लोक तुम्ही ठेवत आहे, कोरोनाचा काळ आहे, ते लोक कसे आहेत वगैरे वगैरे. आम्ही कसं तरी त्यांना मनवलं, सगळं त्यांना ठेवलं. मग त्यांची आदल्या दिवशी स्वच्छता केली, आम्ही आपापल्या घरून कपडे जमा केलो, कपडे दिले. त्याच्यानंतर आता विचार आला होता की रात्री जेवण काय द्यायचं त्यांना, कारण फॅक्ट असा होता की त्यातले काही लोक सोडले ना तर बाकी तुम्हाला भिक्षेकरू असे दिसतील का ते आम्ही जे जेवण देऊन राहिलो ना त्यातही नुकसा काढत होते की हम ऐसा नाही खाते, हमें कुछ अच्छा दो. इवन बिर्याणीची मागणी झाली. मग म्हटलं विचारच आहे बाबा काय करायचं आता. मग ताजो शरियर रोटी बँक म्हणून एक फूड डिस्ट्रीब्युटर आहे आपल्या नागपूरमध्ये, जावेद सर म्हणून,
कुठून तरी त्यांचा संपर्क मिळाला. म्हटलं सर जेवण लागेल. आपको कितना चाहिए बताओ बोलते. म्हटलं 62 लोकांचा. रात्री 10:30 वाजता ते घरपोच येऊन आम्हाला जेवण दिलं त्यांनी. मग ते जेवण देऊन कुठेतरी त्यांना हँडल केलो आणि या दरम्यान जवळजवळ दोघा तिघांनी आमच्यावर दगडं देखील मारले त्या लोकांनी. मानसिक रुग्ण जे होते दगडफेक पण झाली, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मग जे आमचं काउन्सिलिंग सुरू झालं त्यातनं जे काही संवाद सुरू झाला, मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीनंतर त्यांना रात्रीचं तर जेवण झालं होतं. दुसऱ्या दिवशी आमच्यासमोर प्रश्न होता सकाळचं कसं देऊ, पण मी म्हटलं जाऊ द्या वॅक्सिनेशन आधी करू. मग दुसऱ्या दिवशी मेडिकल स्क्वेअरला जेवणाच्या गाड्या येतात. त्यांना म्हटलं सर 62 लोक आहे, जेवण द्याल का? अरे खूप चांगलं काम करत आहे, का नाही देणार म्हणते जेवण म्हणते. निश्चितच खरं तर खूप छान स्तुत उपक्रम तुम्ही राबवत आहात. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो. मी आमच्या तमाम प्रेक्षकांना हा प्रश्न विचारू इच्छितो. खरं तर तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून एक स्तुत उपक्रम राबवत आहात. मलाच नाही तर टोटली भारतीयांना आणि आजच्या युवकांना एकच प्रश्न पडतोय की हे जे काही रेल्वे स्टेशन असेल, ST स्टँड असेल, येथे जी भिकारी मुलं फिरत आहेत किंवा जे काही भिकारी लोक फिरत आहेत ही नेमकी आहेत तरी कोण, या सगळ्याचा शोध घेणं ही शासनाची मला वाटतं खरं तर पहिल्यापासून जबाबदारी आहे. आणि कुठेतरी शासन या प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे. तर यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू इच्छिता? माझं तरी हेच म्हणणं आहे की शासनाचे जे काही काम सुरू आहे जर नाही होत आहे तर मग मी इनिशिएटिव्ह घेतला आहे. मग माझं तर हे म्हणणं आहे की शासनाकडनं जर हे कामं सुटत आहे आणि कुठेतरी एखादा युवा वर्ग म्हणा किंवा कुठलीही संस्था म्हणा हे जर काम करत आहे तर मग त्यांना अडथळे नाही आणायला पाहिजे किंवा त्यांना मग प्रोत्साहन देऊन सपोर्ट करायला पाहिजे. कारण जे मी तुम्हाला आताच सांगितलं की स्टडी ऑफ ट्रूथ म्हणून इव्हेंट टाकला. कारण तुम्ही जसं म्हटलं की रेल्वे स्टेशनवर जे भिकारी फिरत आहे, जे बेघर लोक आहे, जे मानसिक रुग्ण आहे, हे कुठून ना कुठून घरातून सुटलेले आहे. मग आमचा जो उद्देश होता की या लोकांना कलेक्ट जे केलो आम्ही आणि वॅक्सिन दिलं, वॅक्सिन देऊन आम्ही सोडलेलं नाही त्यांना. मुळातच या मुद्द्यावर येतो की वॅक्सिनेशन दिल्यावर जो आता आपण म्हणतो की मेट्रो सिटीला लागलेला हा एक डाग आहे. मग तो कचरा जर आम्ही उचललो आहे, या गोष्टीसाठी मी माफी मागणार की मी कचरा हा शब्द वापरला, पण मुळातच तोच ठीक आहे या गोष्टीसाठी. कारण आपण जर क्लीन नाही करत आहोत मग त्या व्यक्तींना आम्ही गोळा केल्यावर पुन्हा रस्त्यावर का बरं सोडायचं? खूप महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो. कारण हे भिकारी जे आहेत त्यांच्यामध्ये खूप लहान लहान मुलं देखील आहेत. खरं तर आपल्या भारतामध्ये प्रत्येक वर्षी कितीतरी लहान मुलं हे थांगपत्ता होत असतात. अशा मिसिंग होण्याच्या केसेस भारतामध्ये भरपूर आहेत. आणि मला वाटतं या आपल्या संस्थेच्या माध्यमातून, या स्तुत उपक्रमाच्या माध्यमातून त्याचा छडा एक युवक म्हणून तुम्ही निश्चितच लावायला हवा आहे. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्तापर्यंत तुम्ही किती भिकारी लोकांना सध्या वॅक्सिनेशन केलेलं आहे? सर काम तर सुरळीत सुरूच आहे, पण आत्तापर्यंत 180 लोकांचे सर्टिफिकेट जे आहे ते आमच्यापर्यंत कालच हँडओव्हर झालं आहे. 180 लोकांना या 2 दिवसात आम्ही वॅक्सिनेटेड केलेलो आहे. आणि आता येत्या शनिवारी जवळजवळ 5 स्पॉट आमचे डिक्लेअर झालेले आहेत, तिथे करणार आहे. तर म्हणजे शनिवारचं आमचं जे टार्गेट राहणार आहे ते 750 ते 800च्या दरम्यानपर्यंत आहे सर. हो सर, नक्कीच. आता जर पाऊल उचललेलं आहे तर माघार तर आम्ही घेणारे नाहीच आहोत. म्हणून भावी आयुष्यात नक्कीच आम्ही, आणि हे जे आता हात लावलेलो आहे आम्ही, जसं तुम्ही आता म्हटलं का पुन्हा रस्त्यावर नाही, तर आमचं जे आता म्हणजे एक काम हाताला घेतल्यावर त्याचे उद्देश वाढत जातात आमचे. मी जसं तुम्हाला म्हटलं आम्ही उद्देशात बांधलेलो नाही आहे, आम्ही अनुभवाने काम करणारे आहोत. आता या लोकांना उचलल्यावर आम्ही रस्त्यावर नाही सोडता. आमच्याकडे जागा नाही आहे, पैसा नाही आहे, मान्य आहे, पण नियत पूर्ण आहे सर. त्याच्यामुळे आम्ही काय केलो आहे की या लोकांना बेघर निवास जे आहे, आपुलकी बेघर निवास, इथे आम्ही एक पत्र लिहिलं, पत्रात मेन्शन केलं आहे की काही काळापुरते आम्ही आमचे लोक तुम्हाला देतो आहे. कारण वृद्धाश्रमात आम्हाला वृद्धांची संख्या नाही वाढवायची आहे किंवा पुन्हा आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत वृद्धाश्रम उभारत नाही आहे. आम्हाला या लोकांना एक परिवार द्यायचा आहे. कारण वृद्धांना तुम्ही आजीवनासाठी सोडून देतात, त्यांचा काही काही केसेस असे एक त्यांचा मृत्यू पण तिथेच होतो. मग काही फायदा नाही आहे ना समाजकार्याच्या नावाखाली वृद्धाश्रम घेऊन त्याच्यात जे काही फंडिंग वगैरे घेऊन चालवणार, तो उद्देश नाही. त्यांना आम्ही आमच्याकडे ठेवणार, जे उचलणार आता आमच्याकडे ठेवणार आणि त्यांच्या परिवाराचा शोध लावणार. त्याच्यानंतर जर खरंच मानसिक रुग्ण आहे तर मानसिक रुग्ण जर असेल तर मनोरुग्णालयात त्यांना पाठवणार, त्यांचा जो काही आहे ट्रीटमेंट घ्यावी याच्याकडे लक्ष देणार. किंवा आम्ही स्वतः जर सोशल वर्कचे पोरं तो
समुपदेशन केंद्राची स्थापना करत आहोत की आम्ही स्वतः जसे बेघर निवास आता सहारा बहुउद्देशीय संस्थेचं बेघर निवास आहे नागपूरभरात आपले 5-6 जे काय, तर तिथनं मला त्यांनी मागणी घातली आहे की सर बोलले की तुमच्याकडे जे विद्यार्थी आहे तुम्ही लोक जे समुपदेशन करता तर आमच्या बेघर निवासमध्ये समुपदेशन कराल का, कारण खूप काही असे लोक घरून सुटलेले आहे आणि फ्रस्ट्रेट आहे. म्हटलं नक्कीच सर. आता समोरचं पाऊल आमचं तेच आहे की जे लोक मानसिक रुग्ण आहे किंवा ज्यांची मेंटॅलिटी आता भीक मागण्याची आहे त्यांच्यासोबत त्यांची काउन्सिलिंग केल्या जाईल. आम्ही जेवढे एफर्ट्स राहिले तेवढे घेऊ आणि त्यांना समजावून त्यांची जीवनपद्धती बदलवण्याचा आमचा प्रयत्न आहे, पुनर्वसनाचा. आम्हाला त्यांना भिकारी म्हणून किंवा कुठेतरी मग शेल्टर होममध्ये नाही सोडायचं आहे. निश्चितच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. मगाशी मी तुमच्याशी बोलता खरं तर तुम्ही असं म्हटलं होता की काउन्सिल वगैरे तुम्ही आयोजित करता, तर ती नेमकी कशी संकल्पना आहे आणि नेमक्या कुठल्या विषयाला धरून तुम्ही काउन्सिल वगैरे करता तरुणांसाठी? नक्कीच सर. मुळातच जेव्हा आम्ही कॉलेज लाईफमध्ये होतो तर तेव्हा आम्हाला एक केस स्टडीचा विषय असतो. केस स्टडीमध्ये फील्डवर जाऊन आम्हाला केस हँडल करायचे असतात. मग त्या प्रात्यक्षिकमध्ये डायरेक्ट आम्ही कन्सल्टमध्ये येतो स्टडीच्या. मग घरेलू हिंसाचारच्या अशा केस असतात. तर ह्या सगळ्या केस हँडल करताना काय झालं ना की आपण जेव्हा तुम्ही पण तुमच्या कॉलेज लाईफमध्ये जे मित्रपरिवार होते किंवा आपले जे प्रॉब्लेम्स असतात आपल्याला माहीत असतात किती क्रिटिकल असतात युवकांचे स्पेशली, आणि युवकांच्या ज्या काही केस होत्या मग त्या सॉल्व्ह करायचो आम्ही आमच्या कॉलेजमध्ये. मग एक इनिशिएटिव्ह घ्यायच्या पोरांचे काही प्रॉब्लेम्स ते. मग याच्यातून आम्हाला असं वाटलं की आपण बघतो की खूप काही संस्था वृद्धांसाठी काम करतात, खूप काही संस्था वृद्धांसाठी करतात, काही लोक महिलांसाठी पर्टिक्युलर काम करतात, पण युवकांसाठी खरंच समुपदेशनाची गरज नाही का? म्हणजे युवक हट्टाकट्टा दिसतो तुम्हाला, तो स्ट्रॉंग दिसतो, उभा दिसतो, म्हणून त्याला मदतीची गरज नाही असं तुम्ही म्हणू शकता का? खरं पाहिलं तर तुम्ही जर म्हणता की भारताचं भविष्य युवकांवर आहे तर थोडंसं त्याच्या डोक्यात जाऊन पहा, सर्वात जास्त खचलेला युवकच आहे. कारण आम्ही युवा पिढीत आहोत, या जनरेशनच्या अडचणी किंवा युवकांना एक युवकच चांगल्या प्रकारे समजू शकतो. मग तेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही काम करू ते युवकांच्या काउन्सिलिंगवर. कारण नागपूर महानगरपालिकेची झोन जे आहे तिथे आम्हाला फील्डवर कसायचं काउन्सिलिंग सेंटर आहे आपल्या नागपुरात. फॅमिली काउन्सिलिंग म्हणून प्रत्येक झोनमध्ये एक काउन्सिलिंग सेंटर आहे. पण तिथे एक म्हणजे बाब अशी आहे की त्या प्रत्येक काउन्सिलिंग सेंटरवर आमच्या निदर्शनात आलं आहे की महिला काउन्सिलर आहे. मग तिथल्या केस जेव्हा आम्ही स्टडी करतो की महिला काउन्सिलर पुरुषांची काउन्सिलिंगच करत नाही किंवा पुरुष हा जो आहे तो आपल्या काउन्सिलिंग करत नाही असं नाही, काउन्सिलिंग करतं, पण पुरुष जेव्हा आपल्या बायकोला घेऊन स्पेशली नवरा बायकोच्या भांडण्याच्या केसेस असतात जेव्हा दारात येतो ते तेव्हाच आपली मेंटॅलिटी बनवतो की ही बाई तर बाईचाच भाग घेईल ना, मग आमचं थोडी ना ऐकून घेणार. मग तिथे मला मुद्दा सापडला की पुरुष म्हणा किंवा युवक म्हणा यांनी कुठे जायचं. हां, हायर क्लास सोसायटी आहे तर सायकॅट्रिककडे चालले जाणार किंवा काउन्सिलिंग सेंटरला जाऊन 1200 रुपये फीस पेड करून आपली काउन्सिलिंग करणार. पण मिडल क्लास लोक काउन्सिलिंग ह्या शब्दाशी तरी परिचित आहे का? किंवा युवकांनी कुठून तरी समुपदेशन घ्यायचं एवढं तरी माहीत आहे का? मुळातच नाही. म्हणून आम्ही स्वतः जर आमच्याकडे ऑथॉरिटी आहे आणि तेवढी स्किल आहे तर आम्ही स्वतः एक समुपदेशन केंद्र उभारू. आणि खरं तर असं म्हटलं जातं की माझ्याच काही कवितेच्या अशा ओळी आहेत. होय मी आजचा युवक बोलतोय, होय मी आजचा युवक बोलतोय, एरवी कधी बोललो नसतो पण माझ्या मनातलं राज मी आज तुमच्यासमोर खोलतोय. होय मी आजचा युवक बोलतोय, होय मी आजचा युवक बोलतोय. कुऱ्हाडीचा दांडा तुटका असाव्यात तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून चालल्यात. कुऱ्हाडीचा दांडा तुटका असाव्यात तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून चालल्यात. कर्मवीरांचा वारसा सांगणाऱ्या पिढ्या आज त्यांच्याच विचारांना बेईमान झाल्यात. कर्मवीरांचा वारसा सांगणाऱ्या पिढ्या आज त्यांच्याच विचारांना बेईमान झाल्यात. म्हणून कर्मवीरांच्या विचारांना न जागल्याचे घाव मी झेलतोय. होय मी आजचा युवक बोलतोय, होय मी आजचा युवक बोलतोय. खरं तर प्रारूप खूप छान अशी माहिती तुला आमच्या मैत्री संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या युवक वर्ग असतील किंवा आपले जी काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आमच्या माध्यमातून तुला खूप छान अशी संधी मिळते आहे. आणि खरं तर एक शेवटचा महत्त्वाचा इथे प्रश्न तुला विचारायचा आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता आपल्याला करायची आहे की आजच्या युवकांना, आजच्या तरुणांना तू काय संदेश देशील? आजच्या युवकांना आणि तरुणांना संदेश द्यायचा झाला ते स्वतःतच खूप मोठी पॉवर आहे. कारण एक पुष्कळ वेळा ऐकलं असेल आपण, युवाचा वायू होतो म्हणून युवाने आपला वायू होऊन कुठेतरी भरकटावं नाही. त्याने आपली जी स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे, त्याचा योग्य तो वापर करायला पाहिजे. आणि राहिली गोष्टी एन्जॉयमेंटची तर तुम्ही तुमच्या आयुष्याला एक चांगलं वळण देऊन त्यात पण एन्जॉयमेंट करू शकता. पण कुठेतरी युवकांना आज जे डॉमिनेट केल्या जात आहे किंवा युवकांचं जर आपण नागपूर जिल्ह्यातच बघूया की कोणीतरी म्हणजे मी नाव नाही घेत पण क्लास 1 अधिकारीच ते आपले इथले नाही पण UPचे आहे, ते मला बोलून गेले की प्रारूप तुझ्या शहरातले युवक मला कधीच सिरियस दिसले नाही. ते पानटपरी किंवा
पानटपरी किंवा कुठेतरी एका सिगरेट ओढणं किंवा या सगळ्या गोष्टीतच उभे दिसले. हमारे तरफ ऐसा नहीं होता. हमारे तरफ युवा अपने करियर को लेके या फिर अपने जो आपली भविष्य आहे भविष्य को लेके सामने चलता है. तेव्हा मला खूप वाईट वाटलं की बाहेरून स्टेटमध्ये आलेल्या आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या युवकांना काय बघतायत. तर मला तरी असं वाटत आहे की युवकांनी थोडी आणि हो युवकांना सांगण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की युवकांना स्वतःलाच माहीत असतं की मला काय. म्हणून युवकांनी स्वतः पण विचार करावं आणि जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे आपलं किंवा फॅमिली म्हणा किंवा त्याचं जे काही आपण म्हणतो सामाजिकरण जे होतं व्यक्तीचं जन्माला जेव्हा व्यक्ती येतून त्याचं जे सामाजिकरण होतं तर त्या सामाजिकरणाला जो जबाबदार व्यक्ती आहे किंवा जे ॲटमॉस्फिअर आहे ते देखील युवकाच्या जडणघडणीला महत्त्वाचं ठरतं. म्हणून युवकांसाठी हाच संदेश देईन मी की त्यांनी आपली जी स्ट्रेंथ आहे पॉवर आहे ते योग्य रीतीने वापरावी कारण ते त्याचं करिअर चांगल्या प्रकारे बनू शकतं. आणि देशात ज्या काही प्रॉब्लेम्स सुरू आहे जे आपण युवकांनी जे बोट उचलतो ना आपण की आमच्या करिअरला यामुळे असं झालं ना ते बोट उचलणं सोडून द्यायला पाहिजे. कारण जर युवकांना युवाचा वायू करायचा असेल तर असा करा की तुमचं करिअर पण तुम्हीच बनवू शकता आणि तुमचा देश पण तुम्हीच घडवू शकता. निश्चितच प्रारूप, खरं तर खूप छान माहिती तू आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहेसच आणि तू आज आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि खास मुलाखत आमच्यासाठी दिलीस त्याबद्दल मनपूर्वक आभार मी तुझे व्यक्त करतो. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. यासह मैत्री संवादमध्ये इथेच थांबतोय.